अंबरनाथच्या पालेगावातील ऐतिहासिक विहिरी आणि पाणी वापराचा बदललेला प्रवास खालीलप्रमाणे आहे. ऐतिहासिक महत्त्व. शिवकालीन व पेशवेकालीन वारसा. पाले गावासह अंबरनाथ बदलापूर परिसरात अनेक दगडी विहिरी आणि बारव पायऱ्यांची विहीर आढळतात. यातील काही रचना शिवकालीन किंवा पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत. बांधणीचे वैशिष्ट्य. या विहिरींचे बांधकाम काळ्या पाषाणात केलेले असून उन्हाळ्यातही गावाला पाणी पुरेल अशा पद्धतीने जमिनीखालील पाण्याचे जिवंत झरे शोधून त्या बांधल्या गेल्या होत्या. पाण्याचा वापर आणि सामाजिक जीवन. जीवनवाहिनी. जुन्या काळात पालेगावातील लोक पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी पूर्णपणे याच विहिरींवर अवलंबून होते. विहिरीचे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध आणि थंड. पाईपलाईनचे पाणी. शहरीकरण आणि विकास. काळानुरूप अंबरनाथचा विकास झाला आणि पालेगावातही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MJP किंवा स्थानिक पालिकेमार्फत पाईपलाईनद्वारे थेट नळाचे पाणी पोहोचवले गेले. घरबसल्या शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत असल्याने लोक विहिरीवर जाणे थांबले. विहिरींची सद्यस्थिती. देखभालीचा अभाव, कचरा टाकणे आणि सांडपाणी मिसळल्यामुळे या ऐतिहासिक विहिरींचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. आज या विहिरी केवळ एक ऐतिहासिक वारसा म्हणून उरल्या असून त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. अंबरनाथ जवळील पालेगाव आणि त्या परिसरातील शिवकालीन विहिरींचा इतिहास आणि पाणीटंचाईची भीषण वास्तवता खालीलप्रमाणे आहे. शिवकालीन विहिरींचा इतिहास. अंबरनाथचा परिसर हा 11व्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आणि त्यानंतरच्या शिलाहार तसेच शिवकाळात मराठा साम्राज्य, लष्करी व व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा मार्ग होता. स्थापत्यशैली. पालेगाव आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या शिवकालीन विहिरी, बारव या विशिष्ट दगडी बांधकामाच्या आहेत. यात उतरण्यासाठी पायऱ्या आणि देवळ्या, कोनाडे असत. पाण्याचे नियोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड किल्ले आणि छावण्यांच्या सोयीसाठी तसेच स्थानिक गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होऊ नये म्हणून अशा बारवा व विहिरींची निर्मिती करण्यात आली होती. या विहिरी वर्षभर पाण्याचा मुख्य स्रोत असत. अंबरनाथ आणि त्यालगतच्या पालेगाव परिसराला एक प्राचीन आणि समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. प्राचीन व मध्ययुगीन इतिहास. या भागाचा इतिहास मुख्यत्वे 11व्या शतकातील जगप्रसिद्ध अंबरनाथ शिवमंदिराशी अमरेश्वर महादेव जोडलेला आहे. इ.स. 1060 मध्ये शिलाहार घराण्यातील राजा चित्तराज आणि मुम्मुनीराज यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक काळात कल्याण बंदराकडून दख्खनच्या पठाराकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्याने या गावाला व्यापारी व सांस्कृतिक महत्त्व होते. शिवकाळ आणि मराठा साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कल्याण भिवंडी आणि जवळील मलंगड, माहुली किल्ला परिसर मराठा साम्राज्यात आल्यानंतर या परिसराला सामरिक महत्त्व प्राप्त झाले. पाले आणि भोवतालची गावे ही मराठा सैन्याला रसद पुरवणारी आणि पाण्याचे मुख्य स्रोत असणारी ठिकाणे म्हणून ओळखली जातात. शिवकालीन विहिरींचा बारव इतिहास. पालेगाव आणि अंबरनाथ परिसरात आढळणाऱ्या प्राचीन विहिरी, ज्यांना स्थानिक भाषेत बारव किंवा पायऱ्यांची विहीर म्हटले जाते, या शिवकालीन आणि पेशवेकालीन जलव्यवस्थापनाची उत्तम उदाहरणे आहेत. सामरिक महत्त्व. शिवकाळात सैन्याच्या हालचाली दरम्यान आणि स्थानिक घोडदळाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अशा विहिरी मुख्य रस्त्यांवर किंवा गावांच्या वेशीवर बांधल्या गेल्या. वास्तुकला. या विहिरी वैशिष्ट्यपूर्ण काळ्या पाषाणात बेसाल्ट कोरलेल्या आहेत. यातील काही रचना शिवकालीन किंवा पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत. बांधणीचे वैशिष्ट्य. या विहिरींचे बांधकाम काळ्या पाषाणात केलेले असून उन्हाळ्यातही गावाला पाणी पुरेल अशा पद्धतीने जमिनीखालील पाण्याचे जिवंत झरे शोधून त्या बांधल्या गेल्या होत्या. पाण्याचा वापर आणि सामाजिक जीवन. जीवनवाहिनी. जुन्या काळात पालेगावातील लोक पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी पूर्णपणे याच विहिरींवर अवलंबून होते. विहिरीचे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध आणि थंड असायचे. संस्कृतीचा भाग. विहिरीवर पाणी भरणे, तिथे गावकऱ्यांच्या गप्पा गोष्टी होणे हा तत्कालीन ग्रामीण संस्कृतीचा एक मुख्य भाग होता. अंबरनाथमधील पालेगाव हे चहूबाजूंनी पसरलेली हिरवळ टेकड्या आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलते, जिथे धबधबे आणि नद्या पर्यटकांना आकर्षित करतात. शहरी गजबजाटापासून दूर ट्रेकिंग आणि विकेंडला विश्रांती घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. अंबरनाथमधील पालेगाव हे चहूबाजूंनी पसरलेल्या हिरवळीसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. पावसाळ्यात येथील डोंगर, पाझर तलाव आणि आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य व प्रदूषणमुक्त दिसतो.